गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण सेकंड इयर सिव्हिल यामधील कॉन्क्रीट अँड टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट अभ्यासतो आहे. त्यामध्ये आपण 4th युनिटला स्टार्ट केलेलं आहे क्वालिटी कंट्रोल ऑफ कॉन्क्रीट. ओके, त्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण टाईप्स ऑफ व्हायब्रेटर्स वगैरे पाहिलेले आहेत, कोणकोणते टाईप्स आहेत व्हायब्रेटरचे. ओके, त्यानंतर आपण लास्ट लेक्चरला ॲडव्हान्टेजेस ऑफ कॉम्पॅक्शन बाय व्हायब्रेटर्स म्हणजे कोणते फायदे आहेत कॉम्पॅक्शन व्हायब्रेटर्सचे कॉम्पॅक्शन करताना कोणते फायदे होतात ते आपण 7 ॲडव्हान्टेजेस आपण लास्ट लेक्चरला एक्सप्लेन केलेले आहेत. त्यानंतर आपण पाहिलं होतं की प्रिकॉशन्स टू बी टेकन फॉर कॉम्पॅक्शन ऑफ कॉन्क्रीट बाय युजिंग व्हायब्रेटर्स म्हणजे आपण कोणती काळजी घ्यायची कॉम्पॅक्शन करताना कॉन्क्रीटची आणि व्हायब्रेटर्सची ते आपण लास्ट लेक्चरला एक्सप्लेन केलेलं होतं. प्रिकॉशन्स टू बी टेकन फॉर कॉम्पॅक्शन ऑफ कॉन्क्रीट बाय युजिंग व्हायब्रेटर्स, तर तिथं 9 प्रिकॉशन्स दिलेल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं होतं की सिलेक्शन ऑफ व्हायब्रेटर्स फॉर व्हेरियस सिच्युएशन, कोणत्या सिच्युएशनला कोणतं व्हायब्रेटर आपण यूज करू शकतो. मग इंटरनल व्हायब्रेटर कुठं वापरायचं, फॉर्म व्हायब्रेटर कुठं वापरायचं आणि स्क्रीड व्हायब्रेटर्स कुठं वापरायचं. ओके, त्यानंतर आपण न्यू पॉईंट स्टार्ट केला होता फॉर्मवर्क फॉर कॉन्क्रीट. मग फॉर्मवर्क फॉर कॉन्क्रीट कसं असतं, कुठं वापरायचं, कुठं यूज करतात ते फॉर्मवर्क कसं असतं, त्यामध्ये आपण डेफिनेशन पाहिलं होतं. ओके, फॉर्म कशाला म्हणतात, फॉर्मवर्क कशाला म्हणतात आणि फॉल्स वर्क कशाला म्हणतात. ओके, त्यानंतर आपण नेसेसिटी ऑफ फॉर्मवर्क पाहिली होती. काही तर 5 नेसेसिटी दिलेल्या होत्या, आपण त्या 5 नेसेसिटी एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्यामध्ये आपण फॉर्मवर्कला दुसरं नाव काय, एक फॉर्मवर्क इज ऑल्सो नोन ॲज शटरिंग. फॉर्मवर्कला दुसरं नाव काय, शटरिंग म्हणतात. ओके, त्यामध्ये एक फॉल्स वर्क असतं. फॉल्स वर्कची आपण डेफिनेशन पाहिली होती की द पार्ट ऑफ फॉर्मवर्क विच सपोर्ट्स द फॉर्म युजली फॉर अ लार्ज स्ट्रक्चर इज कॉल्ड एज फॉल्स वर्क. म्हणजेच फॉल्स वर्क कशाला म्हणतात की एक पार्ट येतो फॉर्मवर्कचा आणि तो सपोर्ट काय करतो, युजली फॉर लार्ज स्ट्रक्चर, मोठमोठ्या स्ट्रक्चरला सपोर्ट करतो, त्यालाच काय म्हणायचं, फॉल्स वर्क. ओके, आणि त्यामध्येच आपण दुसरी डेफिनेशन पाहिली होती फॉर्मची. फॉर्म काय, विच कन्सिस्ट ऑफ शीटिंग अँड इट्स इमिजिएट सपोर्टिंग. हे काय करतं, शीटिंग करतं आणि इमिजिएट सपोर्टिंग करतं. किंवा स्टिपरिंग मेंबर, किंवा जे आपले स्टिपरिंग मेंबर असतात त्याला आपण फॉर्म म्हणू शकतो. ओके, एवढं आपण लास्ट लेक्चरला एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण स्टार्ट करतो यात स्टेप इन द फॉर्मवर्क. तर कोणत्या स्टेप्स असतात फॉर्मवर्कमध्ये, 2 टेप्स असतात, फॉर्मेशन ऑफ मोल्ड अँड फॉर्मेशन ऑफ सपोर्ट सिस्टीम. या 2 स्टेप आपण एक्सप्लेन करूया. स्टेप इन फॉर्मवर्क, त्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ मोल्ड अँड सेकंड स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ सपोर्ट सिस्टीम. ओके, तर आपण फर्स्ट स्टार्ट करूया फॉर्मेशन ऑफ मोल्ड. द मोल्ड इज बिल्ड बाय जॉईनिंग द प्लॅन्क्स टुगेदर बाय नेलिंग. म्हणजे ते मोल्ड काय करतं, बिल्ड बाय, ती बिल्डिंग आहे आपली ती जॉईनिंग करायला प्लॅन्क्स टुगेदर अ नेलिंग, बाय काय करतं, नेलिंगच्या सहाय्याने ते जॉईनिंग करू शकतं. द मोल्ड इज बिल्ड बाय जॉईनिंग द प्लॅन्क्स टुगेदर बाय नेलिंग. ओके, त्यानंतर नेक्स्ट, द गॅप्स बिटवीन द प्लॅन्क्स आर सील्ड सच दॅट सिमेंट स्लरी शुड नॉट कम आउट थ्रू देम. म्हणजे आपले गॅप असतात, म्हणजे जे आपले गॅप असतात त्याच्या बिटवीन काय, प्लॅन्क्स आर सिलेडेड आर सच दॅट सिमेंट स्लरी शुड नॉट कम आउट थ्रू देम. तिथं आपलं सिमेंट जर बसत नसेल, जर आपल्याला सिमेंट टाकायचं असेल त्या गॅपमध्ये, तर आपण फॉर्मवर्कच्या सहाय्याने फॉर्मवर्कचा आधार घेऊन आपण त्यामध्ये सिमेंट त्यामध्ये टाकू शकतो. द गॅप्स बिटवीन द प्लॅन्क्स आर सील्ड सच दॅट सिमेंट स्लरी शुड नॉट कम आउट थ्रू देम. अशा प्रकारे आपण फर्स्ट स्टेप पाहिली, फॉर्मेशन ऑफ मोल्ड. ओके, त्यानंतर सेकंड स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ सपोर्ट सिस्टीम. फॉर्मेशन ऑफ सपोर्ट सिस्टीम, त्यामध्ये काय सांगितलं आहे, सपोर्ट सिस्टीम इज फॉर्म सपोर्टिंग द मोल्ड ॲट व्हेरियस पॉईंट्स. म्हणजे आपली सपोर्ट सिस्टीम असते त्यामध्ये फॉर्म काय करतो, सपोर्टिंग द मोल्ड व्हेरियस पॉईंट, जे आपले मोल्ड व्हेरियस पॉईंट असते त्याला सपोर्ट करतं. दीज आर द पोल्स मेड अप ऑफ टिंबर. ते पोल्स कशाचे बनवलेले असतात, टिंबरचे असतात, लाकडाचे बनवलेले असतात. म्हणजेच सपोर्ट सिस्टीम इज फॉर्म फॉर सपोर्टिंग द मोल्ड ॲट व्हेरियस पॉईंट्स. दीज आर द पोल्स मेड अप ऑफ टिंबर. ओके, त्यानंतर नेक्स्ट पाहू आपण डबल वेज सिस्टीम इज यूज फॉर अ लार्ज स्लॅब. म्हणजे आपली डबल वेज सिस्टीम असते यूज कुठं करली असते, आपला जो मोठा स्लॅब असतो लार्ज स्लॅब तिथं यूज केली जाते डबल वेज सिस्टीम. ओके, इन दिस फॉर्मवर्क द सपोर्टेड ऑन टिंबर पोल्स ॲट द लोअर एंड सो दॅट इंडिव्हिज्युअल पोल्स कॅन बी लोअर ऑर रेज्ड बाय hammering the wedges and entire plank supporting the slab
कॅन बी लेवल्ड अँड मेड इट हॉरिझॉन्टल. म्हणजे काय सांगितलं याच्यामध्ये, जे आपलं ह्या फॉर्म ऑफमध्ये सपोर्ट ऑन टिंबर पोल्स, ते सपोर्ट काय करतं, टिंबर पोल्सला सपोर्ट करतं ॲट द लोअर एंड. म्हणजे कुठं, लोअर एंडला टिंबर पोलला सपोर्ट करलं जातं फॉर्मेशन ऑफ सपोर्ट सिस्टीममध्ये. अँड इंडिव्हिज्युअल पोल्स, जे इंडिव्हिज्युअल पोल्स असतात, कॅन बी लोअर्ड रेज बाय हॅमरिंग. ते लोअर्ड बाय रेज कशाने होतात, हॅमरिंगने होतात. आणि जे वेजेस असतात, द वेजेस अँड इंटायर प्लँक सपोर्टिंग द स्लॅब कॅन बी लेवल अँड मेड हॉरिझॉन्टल. ते कसे असतात, लेवल असतात आणि मेड हॉरिझॉन्टली ते असतात. रिपीट करतो मी पॉईंट. In this formwork, it's supported on timber poles at the lower end so that individual poles can be lowered or raised by hammering. The wedges and entire planks supporting the slab can be leveled and made horizontal. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं, फॉर्मेशन ऑफ सपोर्ट सिस्टीममध्ये पहा, द सेंटरिंग ऑफ कॉलम्स कन्सिस्ट ऑफ इन्क्लाइड सपोर्टिंग पोल्स. जी आपली सेंटरिंग असते कॉलमची, त्यालाच कन्सिस्ट कशामध्ये केलेली असते, इन्क्लाइड सपोर्टिंग पोल्स. जे आपले इन्क्लाइड सपोर्टिंग पोल्स असतात त्यामध्ये ही सेंटरिंग कन्सिस्टिंग केलेली असते. दिस प्रोसेस इज नोन ॲज शोरिंग. त्या प्रोसेसला काय म्हणते, शोरिंग. ओके, द सेंटरिंग ऑफ कॉलम्स consist of inclined supporting poles. This process is known as shoring. Okay. The plank can be made perfectly vertical by adjusting shoring easily. म्हणजे जे प्लँक आहे कॅन बी मेड परफेक्टली वर्टिकल बाय ॲडजस्टिंग कसं होतं, शोरिंग इझिली होतं, म्हणजे सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. द वर्टिकली ऑफ द प्लँक इज चेक बाय प्लम बॉब. जे आपण जे वर्टिकली प्लँक आहे ते चेक कशाने करायचं, आपला प्लम बॉब असतो, जो वळमा असतो, त्याने आपण तो चेक करू शकतो. द प्लँक कॅन बी मेड परफेक्टली वर्टिकल बाय ॲडजस्टिंग शोरिंग इझिली. द वर्टिकली ऑफ द प्लँक इज चेक्ड बाय प्लम बॉब. त्यानंतर नेक्स्ट आहे, इन शॉर्ट वी कॅन से दॅट व्हर्टिकल पोल्स फॉर हॉरिझॉन्टल प्लँक्स अँड स्ट्रट्स ऑफ व्हेरियस सायझेस फॉर व्हर्टिकल ऑर इन्क्लाइड प्लँक्स आर यूज ॲज शोरिंग. म्हणजे इन शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर काय, वी कॅन से, आपण पाहू शकतो की द व्हर्टिकल पोल्स फॉर हॉरिझॉन्टल प्लॅन्स, जे व्हर्टिकल पोल्स आहेत ते हॉरिझॉन्टल प्लॅन्सला, आणि स्ट्रट्स ऑफ व्हेरियस साईज, ते स्ट्रट्स आहेत ते व्हेरियस साईजेस फॉर व्हर्टिकलला आहेत. म्हणजे काय, जे आपले व्हर्टिकल पोल्स आहेत ते हॉरिझॉन्टल प्लॅन्स आहेत आणि जे आपले व्हेरियस साईजेस आहेत स्ट्रट्सच्या त्या फॉर व्हर्टिकल आहेत. किंवा काही इन्क्लाइंड प्लॅन्स आर यूज ॲज शोरिंग. जे आपले इन्क्लाइंड प्लॅन्स आहेत ते यूज कशामध्ये करतात, शोरिंगमध्ये आपण यूज करू शकतो. रिपीट करतो मी पॉईंट. In short, we can say that vertical poles for horizontal planks and struts of various sizes for vertical or inclining planks are used as shoring. ओके, तर अशा प्रकारे आपण स्टेप्स इन द फॉर्म ऑफ हे एक्सप्लेन केलेलं आहे. पॉईंट कवर झाला आहे आपला इथं. स्टेप्स इन द फॉर्म ऑफ 2 स्टेप्स होत्या, फॉर्मेशन ऑफ मूड, सेकंड होती फॉर्मेशन ऑफ सपोर्ट सिस्टीम. ओके, त्यानंतर आपला न्यू पॉईंट आहे पहा नेक्स्ट, टाईप्स ऑफ फॉर्मवर्क. फॉर्मवर्क किती टाईप्सचे पडतात, 3 टाईप्सचे फॉर्मवर्क असतात, टिंबर, स्टील अँड प्लायवूड. टाईप्स ऑफ फॉर्मवर्क दॅट इज टिंबर, स्टील अँड प्लायवूड. ओके, त्यामध्ये आपण पाहू, द मटेरियल यूज इन फॉर्मवर्क लार्जली डिपेंड अपॉन द अवेलेबिलिटी अँड कॉस्ट. म्हणजे आपण मटेरियल यूज करतो फॉर्मवर्कमध्ये, ते आपले लार्जली डिपेंड कशावर आपण असतं, अवेलेबिलिटी, जे आपल्याला लवकरात लवकर अवेलेबल होईल, आणि आपल्या कॉस्टवरती, खर्चावरती ते डिपेंड असतं आपण कोणत्या टाईपचं फॉर्मवर्क वापरतो आहे. युजली टिंबर स्कॅन्टलिंग कन्सिस्टिंग ऑफ सॉफ्टवूड प्लँक्स अँड जॉईंट्स आर व्हेरी सुटेबल. म्हणजे काय, आपलं जे टिंबरचं असतं स्कॅन्टलिंग कन्सिस्टिंग ऑफ सॉफ्टवूड, म्हणजे आपलं टिंबर असतं ते कसं असतं, सॉफ्टवूड असतं, प्लँक्स अँड जॉईंट्स आर व्हेरी सुटेबल. म्हणजे जॉईंट्स करताना काय होतं, एक चांगल्या पद्धतीने आपण यूज करू शकतो, ते सुटेबल असतं. ओके, युजली द टिंबर स्कॅन्टलिंग कन्सिस्टम ऑफ सॉफ्टवूड प्लँक्स अँड जॉईंट्स आर व्हेरी सुटेबल. आपलं डिपेंड कशावर असतं, ते आपल्या अवेलेबिलिटीवर आहे आणि कॉस्टवरती आपण फॉर्मवर्क यूज करू शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट पहा, हाऊ एव्हर फॉर बिग प्रोजेक्ट where the forms are to be used repeatedly, steel formworks are commonly used. म्हणजे जे आपले बिग प्रोजेक्ट असतात, मोठमोठे प्रोजेक्ट असतात, त्यामध्ये फॉर्मवर्क कोणतं यूज करतात, फॉर्म्स टू बी यूज
रिपीटेडली स्टील फॉर्मवर्क्स आर कॉमनली यूज. त्यामध्ये कोणतं मोठमोठे प्रोजेक्ट असतात त्यामध्ये आपण परत आपल्याला ते फॉर्मवर्क वापरावं लागतं, म्हणून आपण कोणते तिथं यूज करतो, स्टील फॉर्मवर्क. स्टीलचं फॉर्मवर्क आपण तिथं जास्त कॉमनली यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट, द मटेरियल जनरली यूज फॉर फॉर्मवर्क आर टिम्बर, स्टील अँड प्लायवूड. म्हणजे कोणते फॉर्मवर्क आपण यूज करतो, मटेरियल कोणतं यूज करतो फॉर्मवर्कला, फर्स्ट टिम्बर, सेकंड स्टील अँड थर्ड प्लायवूड. हे लक्षात ठेवायचं पहा, टिम्बर, स्टील अँड प्लायवूड. ओके, त्यामध्ये फर्स्ट पाहू आपण टिम्बर फॉर्मवर्क. टिम्बर फॉर्मवर्क त्यामध्ये द टिम्बर इज मोस्ट वाईडली यूज अँड युनिव्हर्सली ॲडॉप्टेड फॉर्मवर्क मटेरियल. हे टिम्बर फॉर्मवर्क आहे ते कुठं वापरलं जातं, वाईडली यूज, युनिव्हर्सली ॲडॉप्टेड फॉर्मवर्क. हे कसं आहे, युनिव्हर्सली ॲडॉप्टेड फॉर्मवर्क आहे. ओके, इट इज चीपर, इझिली अवेलेबल, इझी टू फिक्स, इम्पॅक्ट रेजिस्टन्स, इझी टू रिमूव्ह, कॅन बी यूज ऑफ सेव्हरल नंबर ऑफ टाइम्स. म्हणजे हे काय, हे स्वस्तात आहे, इट इज चीपर आहे, ते कुठं पण अवेलेबल होतं, इझिली अवेलेबल होतं, आणि ते फिक्स कसं करतात, आपल्याला इझी फिक्स करता येतं. आणि इम्पॅक्ट रेजिस्टन्स, त्याचा रेजिस्टन्स कसा आहे, इम्पॅक्ट आहे. आणि ते आपण रिमूव्ह जर करायचं असेल आपलं कंस्ट्रक्शन कंप्लीट झाल्यानंतर, ते रिमूव्ह पण कसं करता येतं, टिम्बर फॉर्मवर्क हे इझिली करता येतं. ओके, कॅन बी यूज सर्व्हर नंबर ऑफ टाइम्स, ते सर्व्हर नंबर ऑफ टाइम्स आपल्याला यूज करता येतं. कॅन बी गिव्ह लार्ज लेवल सरफेस, म्हणजे आपलं लार्ज लेवल सरफेस असते तिथं पण आपण ते यूज करू शकतो. कॅन बी यूज ऑप्टेन एनी जिओमॅट्रिकल शेप, त्याला कोणताही आपला जिओमॅट्रिकल शेप आपण देऊ शकतो टिम्बर फॉर्मवर्कला. त्यामध्ये हे काय असतं, इझिली अवेलेबल होतं, चीपर असतं. ओके, ते इझी टू रिमूव्ह होऊ शकतं, त्यामुळे इम्पॉर्टंट फॉर्मवर्क आहे. रिपीट करतो मी पॉईंट. द टिम्बर इज द मोस्ट वाईडली यूज अँड युनिव्हर्सली ॲडॉप्टेड फॉर्मवर्क material. It is cheaper, easily available, easy to fix, impact resistance, easy to remove, can be used several number of times, can give large level surface, and can be used to obtain any geometrical shape. ओके, त्याला कुठली आपण जिओमेट्रिकल शेप देऊ शकतो टिम्बर फॉर्मवर्कला. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बा, in practice, it would be economical and standardize the size of timber use formwork. म्हणजे आपण प्रॅक्टिसमध्ये काय करू शकतो, इन वुड इकॉनॉमिकल, हे कसं आहे, इकॉनॉमिकल आहे, स्वस्तमध्ये बसतं, खर्चिक नाही जास्त, चिपर आहे. इकॉनॉमिकल स्टँडर्डाइज द साईज ऑफ टिम्बर यूज फॉर्मवर्क सो दॅट देअर रिपीटेड यूज इज पॉसिबल. ते काय होतं, जर त्यामध्ये थोडंसं इकॉनॉमिकल केलं तर ते काय होतं, रिपीटेड यूज आपलं पॉसिबल होऊ शकतं, आपण रिपीट पण ते यूज करू शकतो टिम्बर फॉर्मवर्क. This would necessary entail proper planning and great care is to be exceeded by the designer in adjusting the parameter in such a way that the standard scanning can be used. काय सांगितलं याच्यामध्ये, दिस वुड नेसेसरीली इंटेल प्रॉपर, ते कसं एक नेसेसरी इंटेल प्रॉपर प्लॅनिंग आहे, आणि ग्रेट केअर टू बी एक्साइज, हे ग्रेट केअर ठेवतं एक्साइजची बाय द डिझायनर इन द ॲडजस्टिंग पॅरामीटर इन सच अ वे दॅट द स्टँडर्ड स्कॅन्टलिंग कॅन बी यूज. ते कुठे यूज केलं जातं, स्टँडर्ड स्कॅन्टलिंगला यूज केलं जातं, कॅन बी यूज्ड. ओके, रिपीट करतो मी पॉईंट. In practice, it would economical and standardize the size of timber used in formwork so that their repeated user is possible. ते कुठं रिपीटेड पण आपण यूज करू शकतो, ते पॉसिबल होतं. These would necessary entail proper planning and great care to be exercised by the designer in adjusting the parameter in such a way that the standard scantling can be used. नेक्स्ट पॉईंट पहा, समटाईम्स म्हणजे काही वेळा काय होतं, इट वुड रिझल्ट अ बिट ओव्हर एक्सपेंडिचर ऑफ कॉन्क्रीट वर्क. म्हणजे आपलं काही वेळेस काय होतं, वुड रिझल्ट, त्याचा रिझल्ट काय, बिट ओव्हर एक्सपेंडिचर होतो, कॉन्क्रीटचा ओव्हर एक्सपेंडिचर रिझल्ट येतो. बट इन द लॉंग रन, इस्पेशली इन लार्ज प्रोजेक्ट, म्हणजे आपलं जेव्हा लॉंग रन असेल किंवा लार्ज प्रोजेक्ट असेल तर सेविंग इन द फॉर्मवर्क विल ऑफसेट दिस लॉस.
जो आपला सेविंग फॉर्मवर्क आहे ती ऑफसेट कसा असतो, लॉसमध्ये जातो आपला. जर मोठ्या प्रोजेक्टला आपण जर वापरलं काही वेळेस जर रिझल्ट याचा खराब पण येऊ शकतो. इट इज बेटर टू यूज क्लॅम्प्स अँड स्क्रूज. हे यूज कुठं चांगल्या पद्धतीने यूज केलं जातं, क्लॅम्प्स आणि स्क्रूज, जे आपले क्लॅम्प्स असतात आणि क्रूज असतात किंवा आपले रॅदर दॅन नेल्स फॉर्मवर्क इज फॅसिलेट इन स्ट्रिपिंग इन रियूज. तिथं आपण हे यूज करू शकतो. अशा प्रकारे टिंबर फॉर्मवर्क आपण एक्सप्लेन केलेलं आहे. थ्री मटेरियल्स यूज करतो आपण फॉर्मवर्कमध्ये. फर्स्ट टिंबर, स्टील अँड प्लायवूड. तर आपण टिंबर पाहिलेला आहे, एक्सप्लेन केलेला आहे टिंबर फॉर्मवर्क. ओके, त्यानंतर आपलं प्लायवूड फॉर्मवर्क. सेकंड नंबर प्लायवूड फॉर्मवर्क. त्यामध्ये काय सांगितलं आहे पहा. प्लायवूड शीट्स बाउंड इन सिंथेटिक रिझन अधेसिव्ह आर बिंग वाईडली यूज नावडेज. म्हणजे आत्ताच्या दिवसांमध्ये काय केलं जातं आहे, प्लायवूड शीट्स बाउंड सिंथेटिक रिझन. ते काय झालं, एक बाउंड करून विथ सिंथेटिक रिझनला अधेसिव्ह आर बिंग वाईडली यूज आर नावडेज. म्हणजे प्लायवूड आपलं यूज कसं करतात, एक प्लायवूड शीट्स घेतात बाउंड विथ सिंथेटिक रिझन अधेसिव्ह. जे आपलं सिंथेटिक रिझन अधेसिव्ह असतं त्या पद्धतीने आपण ते घेतो. बिंग वाईडली यूज नावडे, त्या पद्धतीने आपण आत्ताच्या दिवसामध्ये ते यूज करतो. द थिकनेस ऑफ प्लाय व्हॅरीज फ्रॉम 3 to 18 mm. जे आपली प्लायवूडची थिकनेस असते बा त्या सीटची, त्याची थिकनेस किती असते, 3 to 80 mm. म्हणजे 3 mm ते 18 mm त्याची थिकनेस असू शकते. साईज लेस दॅन 6 mm थिक यूज फॉर लायनिंग द टिंबर फॉर्मवर्क. त्याची साईज 6 mm थिक यूज फॉर, म्हणजे 6 mm पेक्षा लहान थिकनेस यूज कुठं करतात, लायनिंग द टिंबर फॉर्मवर्क. म्हणजे आपली लायनिंग जास्ती टिंबर फॉर्मवर्कची तिथं आपण 6 mm पेक्षा कमी यूज करू शकतो. खाली लगेच 2 मिनटं राहिले. 17:30 झालेत. 17:30 झालेत. 20 तर करतो. साईज लेस दॅन 6 mm थिक यूज फॉर लायनिंग द टिंबर फॉर्मवर्क. म्हणजे यामध्ये 6 mm पेक्षा कमी साईज आहे, ती आपण लायनिंग टिंबर फॉर्मवर्कला वापरू शकतो. टू गेट नीट अँड स्मूथ सरफेस फिनिश अँड इट फॉर्मवर्क कर्व सरफेस. द कॉमन सायझेस आर 1200 mm बाय 1200 mm. जी आपली प्लायवूड फॉर्मवर्कची साईज असते ती कॉमन साईज किती असते, 1200 बाय 1200 mm ची असू शकते, किंवा 3000 mm बाय 3000 mm म्हणजे 3 बाय 3 मीटरची असू शकते. ओके, तर नेक्स्ट आहे द मेन ॲडव्हान्टेजेस इज दॅट लार्ज पनेल सरफेस आर अवेलेबल. ज्याचं मेन ॲडव्हान्टेजेस काय, लार्ज पनेल सरफेसेस. त्याचे पनेल सरफेसेस कसे असतात, लार्ज असतात ते अवेलेबलमध्ये. ओके, द फिक्सिंग ऑफ फॉर्म्स इज रॅपिड अँड इकॉनॉमिकल. हे कसं आहे, रॅपिडली आपल्याला फाउंड होऊ शकतो कुठं पण प्लायवूड फॉर्मवर्क, आणि ते इकॉनॉमिकल आहे. इट डज नॉट वार्प, स्वेल अँड श्रिंक ड्युरिंग द सेटिंग ऑफ कॉन्क्रीट. मोर ओव्हर इट हॅज हाय इम्पॅक्ट रेजिस्टन्स. त्याचा रेजिस्टन्स कसा असतो, हाय इम्पॅक्ट असतो, आणि ते श्रिंक अँड ड्युरिंग सेटिंग ऑफ कॉन्क्रीटला फास्ट होऊ शकतं. ओके, तर अशा प्रकारे आपण टिंबर फॉर्मवर्क आणि प्लायवूड फॉर्मवर्क एक्सप्लेन केलेलं आहे टाईप्स ऑफ फॉर्मवर्कमध्ये. नेक्स्ट लेक्चरला आपण स्टील फॉर्मवर्क एक्सप्लेन करूया. ओके, थँक्यू.